आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत सो। सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही। जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे। एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला। हरिमुखी गाथा हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असो। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरु चरण सरोज रज मन मुकुर सुधारी, बरन रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरण हनुमान. शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती त्याचे वाटा, मज गावया सुता. शरण तुम्हालो रामदूता, काय भक्तीचा वाटा. राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. जयांची गिळ्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विठ्ठल 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 विठ्ठल. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा नाथ बाबांच्या हरिपाठातील 23व्या क्रमांकाचा सुंदर असा अभंग, जो की तुम्हा आम्हाला सुद्धा समजावा. साधा सरळ आणि सोप्या मोजक्या भाषेत की दादा परमार्थ कसा करावा. साधकाने तो नाथ बाबांना प्रश्न केला की बाबा आम्ही संसार करतोय, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय, पण दादा आम्हाला सुखच सापडत नाही. आहे सुख पण क्षणार्धापुरतं, बरोबर की नाही. ओ दाटली बरोबर ना. मग साधक नाथांना प्रश्न करतोय आणि नाथ बाबा या साधकाला समजूत घालतात की तू कसं जग बाबा, या समाजात कसं चाल, किंवा संसार काय केल्यानं सार्थकी होईल, काय केल्यानं तुझं जीवन कल्याण होईल, तुझ्या जीवनाचं काय केल्यानं सार्थक होईल, या सर्व चिंतनाचं, या सर्व गोष्टींचं आपल्याला चिंतन आज या 6व्या दिवशी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करणे अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा
की आपला अखंड हरिनाम सप्ताह दातली सिन्नर परमपूज्य राधाकृष्ण महाराज मूर्तिजापूर यांच्या कृपा आशीर्वादाने शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज षष्टीच्या निमित्ताने संपन्न होणारा नामयज्ञ सोहळा सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आहे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. सगळं काही उत्साहानं, सगळं काही आनंदानं, रोज नाविन्यानं एक ऊर्जा घेऊन तुम्ही या ठिकाणी सुंदर या ठिकाणी सप्ताह साजरा करत आहात. प्रत्येक दिवशी प्रत्येक कीर्तनाचा प्रत्येक कोणीही रोज महाराज मंडळ येऊ द्या, कंटाळा कुठल्याही प्रकारचा नाही. ते जाणवलं. महिला मंडळ एवढा सकाळपासून प्रवास केला, पण आपल्या महिला मंडळ 4-5 पुढं दिसल्या की सगळं आनंद वाटला. काही एकाच पोशाखामध्ये सुरुवातीला स्वागत करायला आमचं महिला मंडळ आलं. म्हणलो बाबा एवढा उत्साह, रोज 6वा दिवस आहे आज तरी सुद्धा कंटाळा नाही. सगळं महिला मंडळ अगदी उत्साहानं, चेहऱ्यावर कुठली आटी नाही. नाही तर आट्या पाडून काही महिला मंडळ येत असतात पुढं, मग सगळंच माणूस विसरून जातं. पण नाही, आमचं महिला मंडळ एकदम आनंदात उत्साहानं, चेहऱ्यावरती एक वेगळीच प्रसन्नता त्या ठिकाणी स्वागत केलं. खूप छान या ठिकाणी सप्ताह पार पडत आहे. या सप्ताहाचे नियोजन आयोजन करणारे आमचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय एकनाथ महाराज कारभारी भाबड सर, आदरणीय भाबड सर आणि माझे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे, माझ्या गुरुवर्यांचा आणि आमच्या भाबड सरांचा फार एक चांगला संपर्क आहे. चांगलं स्वजव त्या ठिकाणी व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. आमच्या बाभड सरांनी त्या ठिकाणी दिदींना संपर्क केला आणि या ठिकाणी आमची सेवा स्वीकारली, नियोजनामध्ये आमची सेवा घेतली. याबद्दल आमच्या भाबड सरांचे, या सप्ताह कमिटीचे आणि आमच्या गावकरी मंडळाचे खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करते की या ठिकाणी मला एक संधी दिली बाबा, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. या सप्ताहाची गोड एक शोभा वाढवण्याकरिता गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज आरोटे बाबांच्या चरणी नतमस्तक होते. बाबांचं बऱ्याच ठिकाणी, बाबा मी स्वतः लहान आहे आपल्यापेक्षा, पण नाव ऐकून आहे आरोटे बाबा म्हणून. या ठिकाणी सुरुवातीला सुंदर अशी चाल ज्यांनी बाबांनी गायली. दोन्ही आमचे मते बाबा आणि आरोटे बाबांसाठी तर जोरात टाळी वाजवा महिला मंडळ. दोन्ही बाबांच्या चरणी माझा नतमस्तक आहे, सप्रेम जय हरी आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण बाबांचं नाव प्रकाश महाराज, प्रकाश बाबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी या ठिकाणी मृदंगाची अतिशय गोड अशी तयारीचं ज्यांचं वादन आहे, ज्यांच्या वाजवण्यामध्ये अभ्यास आहे, असे आदरणीय श्री हरिभक्तपरायण किरण महाराज गोसावी. एकदा महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. काहींनी हाताच्या घड्या घातल्या, असं करू नका बाबा, ते हात दुखतात ना वाजवायला, उगच नाही ऐकायला गोड वाटत. त्याच्यामुळे टाळी वाजवायला मागं पुढं करू नका, पैसे लागत नाहीत आपल्याला. सुंदर असं या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. सर्वच आमचं महिला मंडळ, आमच्या महिला भजनी मंडळासाठी तर जोरात टाळी वाजवा. पावलं खेळून न लाजता न घाबरता. बाई काय शेजारी म्हणीन का ग, थोडं सुद्धा काही मनात नाही, पाप्याचा बाप काय म्हणीन का, काहीच नाही, काही नाही. सगळं काही सोडून लाज भय शंक दुरावीला मान, असं आमच्या महिला मंडळाने या ठिकाणी उभारल्या. एका पोशाखामध्ये आमचं महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. माझी ताई, माई, अक्का, सर्वांना माझा जे हरी आहे. आमच्या तुळशीवाली अक्का अगदी रुबाबात आहे. तुम्ही बाबा नाही आई, चेष्टा नाही, मी खरं ते बोलते हो. खूप छान आमच्या आई रुबाबात तुळस घेऊन गोड दिसत आहेत. आईंच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि चोपदार काकासाठी जर टाळी वाजवा. गोगल मस्त. मी तो म्हणलो बाबा, सुरुवातीला त्यावेळेस बाबा न्यायला आले मला, मी म्हणलं बाबा चष्मा कस काय, हातामध्ये 5-5 अंक बप्पिलरी 4 अंक ते म्हणलं वाघणाक्या घातल्या पाहिजे. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण चोपदार काका बाबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, रुबाबात उभे आहात. आणि आमच्या चिमुकल्या 2 चोपदार धन्यवाद. लेकरं खूप छान उभा राहिली. सुरुवातीला पावल्या खेळायला लागले. बाळांनो पण हे काय व्हायला लागलं, हे स्टेज हलायला लागलं, त्याच्यामुळे शांत थांबा म्हणलं, दुसरं काय नाही. आमचं महिला मंडळ
पुरुष मंडळ आमच्या संस्थेचे वाले काकांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगावं लागलं नाही की काका तुम्ही असं द्या, तुम्ही तसं द्या, तुम्ही इको द्या, ट्रबल द्या, असं काही नाही. खूप छान तुमची सिस्टीम आहे. शेवटपर्यंत अशीच चालू द्या, दुसरं काही नाही. खूप धन्यवाद. आमचे विनेकरी बाबांनी सुरुवातीला खूप छान अगदी न लाजता पावल्या खेळत या ठिकाणी विना घेतला आणि त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. त्यांच्यासाठी टाळी वाजवली. टाळ घेऊन उभे असणारे आमचे सर्वच लेकरं, सर्व परिचित सर्वजणांनी या त्या ठिकाणी सुरुवातीला आल्याबद्दल बोलले, पण मला काही नावं माहीत नाहीत. सर्वांना माझं प्रेम जय हरी आहे. सर्वच आमचे पेटीवाले दादा, निवृत्ती बाबा ना, हा आव्हाड, निवृत्ती बाबा आव्हाड बाबा सगळे टाळी वाजवतात. खूप छान बाबा या ठिकाणी पेटीची साथ देत आहेत. सर्व श्री हरिभक्त परायण, वयानं ज्ञानानं श्रेष्ठ असणारे, अनुभवानं श्रेष्ठ, ज्ञानानं श्रेष्ठ असणारे तुम्ही सर्वजण मंडळी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक आहे. आणि आव्हाड महाराजांची कन्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझीच गुरु भगिनी भक्तिताई सुसलादी सुंदर छाट त्या ठिकाणी ती गायन करण्याचा प्रयत्न करत आहे. ती सुद्धा छान, तिचा आवाज आहे, ती सुद्धा या ठिकाणी गायन करत आहे. सर्वच हरिभक्त परायण मंडळी आमचे, सुरुवातीला बाबांचं नाव लक्षात नाही माझ्या, अनिल भैया, अण्णासाहेब, अनिल पाटील, अण्णासाहेब, हा अण्णासाहेबांसाठी तर धन्यवाद, आभार आहेत. सुरुवातीला ज्यांनी आम्हाला छान परिचय गावाचा दिला, सर्व लोकांचा दिला, आमच्या सरांचा परिचय त्यांनी दिला, असे असणारे आमचे अण्णासाहेब काका, त्यांचे खूप धन्यवाद. सर्वच या ठिकाणी परिचित अपरिचित पंचकृषीतून आलेले गावकरी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे. तुम्हाला सप्रेम सर्वांना जय हरी आहे. माझे सर, तुम्हाला माहीत आहे की माझे गुरुवारी हरिभक्त परायण साधी सोनाली करपे आमच्या गुरुवाऱ्यांची संस्था आहे कुठं चकलांब्याला. त्या ठिकाणी आमची कमिटी आहे, 7 जणांची कमिटी आहे. त्याच कमिटीतले आमचे पगार तात्या. ह्या भागात आम्ही आलो की एकदम बिनधास्तपणे आमच्या दिदीसुद्धा त्या ठिकाणी जातात आणि आम्ही सर्व लेकरंसुद्धा आमच्या घरी जातात. असे आमचे पगार तात्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्यांचीसुद्धा खूप खूप धन्यवाद. आमच्या उजाताई आहेत, वारकरी भवन यातील या अध्यक्षताईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद. जेवढं आठवतंय तेवढं बोलते मी, बरं का. महिला मंडळ, सर्वजण महिला मंडळ, पुरुष मंडळ, चुकून एखाद्या महत्त्वाच्या माणसाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. फारच जर गरजेचं असेल तर मला सुचवा सर, बरोबर ना. हां, सर्वांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहूया. विठाल विठाल कार्यक्रमाचं कौतुक फार करावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम फार गोड आहे, वातावरणही सुंदर आहे. कितीही प्रवास केला तरी या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते. माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेत या कार्यक्रमाचं कौतुक करावं असं वाटतं की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी. फार गोड असं या ठिकाणी आपलं सप्ताहाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपण कमिटीने, गावकरी मंडळांनी सोपवली, याबद्दल आपले खूप धन्यवाद. विठाल विठाल महिला मंडळ ऐका, अभंगाचा मी सरळ अर्थ तुमच्यासमोर मांडते अगोदर. हा ऐका. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एक साधक आला नाथांकडं, बाबा आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, लहानाचे मोठे झालो, 2 पाय ते 4 पाय झाले, 2 हाताचे 4 हात झाले, संसाराला आम्ही सुरुवात केली, पार आम्ही आता म्हातारे होत आलो, पण आम्हाला सुखाची काही लागण झाली नाही. सुख मिळालं पण तेवढा पुरतं. मग सुख जे अखंडित आमच्याजवळ असावं असं आम्हाला वाटतं. काय करावं लागेल बरं? मग माझे नाथबाबा म्हणतात की बाबा आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं, उगाच बडबड ढकलले म्हणून नाही, आवडीनं. जसं तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपली आवड जपतो,
महिला मंडळ, तुमच्या घरी एखादा पाहुणे येणार असतील, महाराज मंडळी येणार असतील, तर तुम्ही काय विचारता त्यांना की तुम्हाला काय आवडतं जेवणामध्ये? विचारता की नाही? दातली विचारता का तुमच्याकडे कोण येतच नाही घरी? काय विचारता? असं काय विचारता आपण? तर जे पाहुणे येणार आहे, जे महाराज मंडळ येणार आहे, की त्यांच्या आवडतीचं, त्यांना जे आवडतात पदार्थ, ते पदार्थ जर आम्ही बनवले तर त्यांना ते आवडावेत आणि ते आमच्यावरती प्रसन्न व्हावेत, एवढीच आपली एक इच्छा असते. मग दादा, प्रत्येक जण आपापली आवड जपतोय. मग भगवान परमात्म्याची आवड काय आहे? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र. देवाला आवडतंय काय? नाम आवडतंय. मग तेच नाम तू आवडीनं घे की जेणेकरून जे नाम भगवान परमात्म्याला आवडतंय ते जर तू घेतलंस तर भगवान परमात्मा अधिकाधिक तुझ्यावरती प्रसन्न होईल. आवडीनं घे, आवडीने भावे. नाम तर घे, पण त्या नावामध्ये काय असला पाहिजे? महिला मंडळ, काय असला पाहिजे? कांद्या बटाट्याचा नाही. कोणता? अंतःकरणातील निखळ प्रवाह, स्वच्छ प्रवाह, त्यालाच काय म्हणतो आपण? भाव. तो अंतःकरणातील भाव असावा, त्या नामामध्ये भाव भरलेला असावा. जर मग तू नाम घेतलं, आवडीनं घेतलं, भाव अंतःकरणात ठेवून घेतलं, तर मग काय होईल? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अंतःकरणात कुठला संशय ठेवू नकोस की देव तुला प्राप्त होणार नाही, भगवान परमात्म्याला तुझी काळजी नसेल, असं काही नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असो. कुठल्याही गोष्टीचा अंतःकरणामध्ये संशय ठेवू नकोस. भगवान परमात्म्याला प्रत्येकाची चिंता आहे, प्रत्येकाची चिंता आहे. भगवान परमात्मा अंतःकरण जाणणारा आहे. महिला मंडळ, मी काय बोलते कळते का तुम्हाला? भगवान परमात्मा अंतःकरण जाणणार आहे. तुम्ही भगवान परमात्म्यासमोर, देवाच्या मूर्तीसमोर समजा उभे राहिले, तर तुम्ही मोठ्यानं बोलता का मनातली मनात बोलता? दातली बाबा, तुम्ही देवाच्या मूर्तीसमोर उभे राहिले तर तुम्ही मोठ्यानं बोलता की मनातली मनात बोलता? मग का बरं मन बोलता असं? आपल्याला का देवानं सांगितले का मोठ्यानं बोलू नका? मनातल्या मनातच आपण का बोलतो? कारण मन, अंतःकरण भगवान परमात्मा जाणणार आहे. हरची न लगे न सांगता तुम्हा आहे ते अंतर. हा विश्वंबर परिहारची न लगे, विश्वंबर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतरा, न सांगता तुम्हा कळो येते अंतरा. दादा, भगवान परमात्मा अंतःकरण जाणणार आहे, मन जाणतो तो. म्हणून पती लक्ष्मीचा जाणत असो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. या जगातला कीटक मुंगी, किड्या मुंग्यांपासून प्रत्येकाची काळजी घेणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. दादा, प्रश्न पडत असेल कधी कधी, विचार करत जा की बाबा हे छोटे छोटे किडे मुंगे कशी जगत असतील, पण जगवणारा कोण आहे दादा? भगवान परमात्मा आहे. तुम्ही कुठं कथेमध्ये, कीर्तनामध्ये जुन्या लोकांच्या मुखातून ऐकलं असेल की बाबा भगवान परमात्मा सर्व जग जेवल्याशिवाय जेवत नाही. ऐकलं असेल, कुठं तरी ऐकलं असेल. म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ. मग बाबा तुझ्याकडे दुर्लक्ष होईल असं नाही ना. तुझं मोकलील ऐसे नाही, पण मात्र तुला
एक करावं लागेल. काय? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. महिला मंडळ समजते ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? ती जैसी स्थिती आहे, भगवान परमात्म्यानं जसं ठेवलंय तुला तसं राहावं लागल. नाहीतर माय तिलाच किती मोठा बंगला आहे, तिलाच किती छान साडी हो, तिच्याकडे किती सोनं आहे, किती मोठं तिच्या गळ्यातलं काय म्हणते ते गंठण आहे, किती मोठा राणीहार आहे तिला. आणि बाई मला फक्त 2च पळ्या आहेत असं नाही. भगवान परमात्म्याला माहिती आहे कोणाला कधी कोणत्या वेळेत काय द्यायचं आहे. म्हणून प्रत्येकाचा काय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागतंय. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. प्रत्येक जण आपापलं संचित आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. एका जनार्दनी भोगा प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण केलंस, देवाची भक्ती जर तू केलीस, तर जे काही तुझ्या प्रारब्धात असेल ना, चुकीची काही गोष्ट असेल तर ते सुद्धा प्रारब्ध मोडून काढण्याचं भगवान परमात्म्याच्या नामामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. हरिमुखी गाथा हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा सरळ अर्थ मांडलाय, याचं विस्तृत विश्लेषण आपण पाहूया. विठाल विठाल कोणताही विषय असू त्या विषयाचं चिंतन मांडत असताना अनुबंधाची दृष्टी हा फार महत्वाचा आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. अधिकारी, आता लक्षात घ्या, या अभंगाचे जन्मदाते कोण आहेत? सगळ्यांचं लक्ष पण इकडलं दातली कर. महिला मंडळ, कोणाचा अभंग आहे बाबा? तुका म्हणे म्हटलं की कोणाचा अभंग? नामा म्हणे म्हटलं की शेवट. नामा म्हणे म्हटलं की अभंग कोणाचा? नामदेवरायाचा. बाप रखमादेवर म्हटलं की अभंग कोणाचा? कोणाचा बाबा? माऊली ज्ञानोबारायांचा. आणि एका जनार्दनी म्हटलं की कोणाचा? महिला मंडळ एकनाथ महाराजांचा. मग आज कोणाचा? नाथांचा अभंग आहे. फार गोड अभंग आहे, सोपी भाषा आहे, सोपं सांगितलंय की बाबा तुम्ही आवडीनं नाम घ्या. नाथांचा अधिकार, नाथांची भक्ती, नाथांचं सामर्थ्य, नाथबाबांच्या भक्तीची उंची. तुम्हा सर्वांना नाथांचं चरित्र पाठ आहे दादा, पाठ आहे. आज नाथांच्या षष्टीनिमित्त आपला हा सप्ताह आहे. नाथांची षष्टी असेल तर हजारो दिंड्या, हजारो वारकरी कुठे उभारतात? जाऊन पैठणमध्ये भजन करत जातात. आनंदानं उड्या मारत मारत पैठणमध्ये जातात. पैठणमध्ये नाथांची षष्टी साजरा करतात. ही नाथांची भक्तीची उंची आहे. तुम्हा सर्वांना माहिती की नाथांच्या घरी या विश्वाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं काय भरलंय? पाणी भरलंय. कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे. हो, कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. हे अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने
ज्या घरी चक्र पाणी वाहे, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. हा विश्वाचा मालक, त्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? तो लक्ष्मीचा पुत्र नाही. लक्ष्मीचा कोण आहे? तो पती आहे दादा. कुठल्या गोष्टीची कमी? त्याला का बसायला सोपा नाही का बेड नाही, सगळं आहे. पण भक्ती माझ्या नाथबाबांची. नाथबाबांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आहे. नाथबाबा शांत आहेत, नाथबाबा श्रीमंत आहेत आणि माझे नाथबाबा हे संत आहेत. शांती किती आहे माझ्या नाथांची तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. संत ज्यांच्यामध्ये दया, क्षमा आणि शांती आहे त्यांना म्हणावं संत. साधू संत माय सागर साधू संत माय बाप जे दयेचे सागर. बाबाचे मुख्य स्थान भक्ती ते मागेला. केले मुक्तिदान मस्तकी देवीला चरण. माया मोहनी रसली शुद्ध झाले कलेवर. एवढा करा आणि देतो दाखवा दिनाचा सोयरा. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी. दया क्षमा जाची अंगी, दया क्षमा. संत तोची जाना जगी, तोची जाना जगी, तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा. संत तुझी जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. तुम्ही म्हणाल मी आताच तुम्हाला म्हणलं की माझे नाथ बाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. मग संत नाथ बाबा कसे? संत म्हणावं कोणाला? मी तुम्हाला आता सांगितलं, दया क्षमा ज्याचे अंगी त्यांना म्हणावं संत. मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत तैसे सजनाचे चित. मृदु सबाय नवनीत तैसे सजनाचे चित. तैसे सजनाचे चित. जे करंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे करंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे का गंजले गांजले त्यासी म्हणे तोची साधू ओळखा. देव तेथे सगळे राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो सगळे निघाले. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे निघालेत सगळे. पण ज्यांनी 4 जणांनी ताटी घेतली होती ना, ताटीच म्हणतात ना त्याला, ताटी. ज्या 4 ब्रह्मांनी ताटी घेतली होती त्याच्यावरती नाथ बाबा होते. ते 4 जणांमध्ये चर्चा सुरू झाली. सगळेजण पाठीमागं राम नाम सत्य हे म्हणतायत. सगळेजण शोक या शोकाकुल आहेत. पण हे 4 जण चर्चा करतायत काय?
फार मोठा केला परमार्थ. कुठं कुठं ग्रंथच लिहिले म्हणे, कुठं हरिपाठच लिहिला तर कुठं ग्रंथच लिहिले, कुठं देवच राबविला असं म्हणतात बाबा. कोण म्हणतंय हे? 4 जण अशी चौघदांची चर्चा सुरू झाली की बाबा फार मोठा परमार्थ केला, ग्रंथ लिहिले, देव राबवला, पण जावं लागलं कोणाच्या खांद्यावर? हा, आमच्या जावं लागलं की नाही? ही जी चर्चा सुरू झाली ही ऐकली कुणी? कुणी ऐकली? नाथांनी ऐकली बाबा. वरच्या वरीच नाथ बाबा उठले, उठून बसले आणि पाठीमागचे जे अंत्ययात्रेला निघाले होते का माणसं, मेलेला माणूस उठून बसते म्हणल्यानंतर काय अवस्था होईल? चक्कर येऊन पडले ना ते, जे पळूनच गेले, काही भिले ना माणसं. नाथ बाबा वरच्यावर उठून बसले आणि मोठ्यानं आवाज दिला, ताटी खाली टेकवा. काय करा? ताटी खाली टेकवा. ह्यांचं काही लक्ष नव्हतं. ह्यांचीच चर्चा चालली होती, त्याच घोळात ही सगळी होती. त्यांचे ह्यांना कुठं आवाज येतो? ह्यांचं चाललेलं. पण पुन्हा एकदा आवाज आला, ताटी खाली टेकवा. अरे बापरे, आता कुठून आवाज यायला लागला गडे? एक त्यातला म्हणला, कुठून आवाज येतोय? डायरेक्ट पाठीमागून येत असेल, कोण बोलत असेल, गावामध्ये बोलतात माणसं. अरे नाही रे, वरून आवाज येतोय. अरे मेलंय ते, मेलेला माणूस कुठं बोलतं का? नाही, मेले ते, मेलेला माणूस कधी बोलत नाही. बरं थांबा, सगळे शांत व्हा. आवाज जर आला तर मग मी खरा का तुम्ही खरे हे सिद्ध होईल. बर, सगळे शांत झाले. पुन्हा नाथांनी आकार बघितला आणि पुन्हा एकदा ओरडले. काय म्हणले? ताटी खाली टेकवा. अरे बापरे, अरे वरूनच आवाज येतोय, वरून आवाज येतोय म्हणलं की हे चक्कर येऊनच खाली खाली टेकवली. आणि आता मग अरे बाबा, नाथ बाबा तुम्ही कसे उठले? घाबरले नाही सगळे. नाथ बाबा उठून उभं राहिले. तुम्ही म्हणले ना म्हणे मोठा परमार्थ केला, देवालाच कुठं राबवलं, ग्रंथ संपदा लिहिली आणि आमच्याच खांद्यावर जावं लागलं. नाही यायचं मला तुमच्या खांद्यावर. चाललो मी माघारी. निघाले नाथ बाबा पुन्हा वापस. पुन्हा गेले. पुन्हा काही दिवसांनी देह ठेवला. पुन्हा गेले, देह ठेवला. आता सगळ्यांना अनुभव होता की बोलायचं कुणी सुद्धा, आणि बोलले की मेले. आता एकदा गेलंय माणूस तर गपचूप त्यांची अंतविधी करायची, कुणी बोलू नका. त्या 4 ब्राह्मणाने तर कोपऱ्यापासूनच हात जोडले. बाबा एक शब्द सुद्धा, राम सुद्धा म्हणणार नाही, काहीच बोलणार नाहीत आम्ही. सगळेजण राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य. हरिपंडित पुढे निघालाय. अंत्ययात्रा आता व्यवस्थित चालली, पण समोरून काय आलं? एक नवीनच नवरी होती, नवीन मुलगी, आणि तिची काय चालली होती? व इती जाती. आमच्याकडे इती जाती म्हणते, तुमच्याकडे हा परत परत मिळे ना मूळ. बरं असं नका काही, आमच्याकडे इती जाती म्हणतात. इती जाती म्हणजे नवीन नवरी घरी आलेली. हा, इती जाती ते वेगळं. पण हा तुम्हाला म्हणले काही पुरुष मंडळी बाबा, नाही तशी येती जाती नाही. नाही तशी नाही. महिला मंडळ इथे जाती म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की नवीन मुलगी सासऱ्यावरून एकदा माहेरला येते, थोडे दिवस राहते पुन्हा जाते, तशी तिची येते जाते होती. नवीन आईला काय म्हणतात तुमच्या इकडं? नवरीच्या आईला वरमाई. आमच्याकडे पण वरमाईच म्हणतात. मग वरमाई काय म्हणतात की पैठणी नाकात नथ आणि कोंबऱ्याला कंबर पट्टा. कसं काय होत? पुतळ्या हडोरला सगळ्या पहिंजान कमरेला नंबर फटा काय होत? नंबर फटा त्या
नवरीच्या आईनं काय काय घातलेलं होतं? काय काय घातलं होतं बाबा? नाकात सगळ्या नथ डोरलं. घालूनी एवढा सिनकार करुनी एवढा सिनकार करुनी नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा महिला म्हणतात काय काय? त्या वरमाईनं काय काय घातलं होतं? पुतळ्या डोरलं. माहित नसलं तर माहित करून घ्या. तुमच्या लिकीच्या लग्नात घालायला पुतळ्या हा डोरलं हा साकळ्या हा पैंजण कमरेला कंबर पट्टा. पुतळ्या डोरलं साकळ्या हा पैंजण कमरेला कंबर पट्टा. अगं नत घालून नत घालून सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा शालू पैठणीचा पुतळ्या डोरलं सगळ्या पैना नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी ग बाई मा नाव ठेवू नका कोणी पुतळ्या डोरलं पुतळ्या डोरलं सगळ्या पैना कमरेला कंबर पट्टा पुतळ्या डोरलं सगळ्या पैना कमरेला कंबर पट्टा अगं नातात नथ घालून नाकात नथ घालून सगळा ताट माट करून सगळा ताट माट करून नेसले ग नेसले ग नेसले ग नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू पैठणीचा नेसले ग शालू नेसले ग शालू पैठणीचा शालू पैठणीचा शालू पैठणीचा ताई महिला मंडळ बाबांनी खूप छान वाजवलं आमच्या. काय काय होतं सोनं? पुतळ्या डोरलं साकळ्या एवढं सगळं घातलेलं तिने. काय रुबाबात काय टाईट हणीत होती बाबा. लग्न झालेलं जावाई म्हणलं जावाईचा तर लय थाट असतो नवीन जावायचा. त्यांची इती जाती चाललेली होती. पण अगोदरच्या काळात जायला वाहन होतं का? जायला वाहन होतं का? बैलगाड्या असायच्या. तुमच्याकडे असतात का बैलगाड्या? त्या बैलगाडीमध्ये बसले आणि तेवढ्याच समोर नाथांची काय आली? अंतयात्रा आली. ही मनातल्या मनातच काय म्हणाली? अगोदर विचारलं बाई कोण मेला ग? ती बाबा मेला म्हणे. कोण मेला म्हणे? बाबा मेला. महिला मंडळाची चर्चा. बाबा मेले म्हणले गावातले ते नाथ बाबा. बर ही तिथून आली पण मनातल्या मनातच काय म्हणली? माय माझ्या लिकीची पहिली येती जाती होती. पण पहिल्या येती जातीला काय झालं? काय झालं महिला मंडळ? आपशकून झाला. बिचारा आडवा गेला. ह्याला आत्ताच वेळ मिळाला होता का असं ती मनात म्हणली. पण ऐकलं कुणी? कुणी ऐकलं? नाथांनी ऐकलं. वरच्या वरीच उठून पुन्हा उभे राहिले. अरे बापरे. मग तर सगळ्या लोकांनी दंडवतच घातला. आता काय चुकलं? काय झालं बाबा? तुम्ही का उठले? पुन्हा सांगितलं. ही अशी अशी महिला आम्हाला म्हणली मला आता नकोच. पुन्हा निघाले वापस. मग पुन्हा देह ठेवला नाही ना प्राण सोडला नाही. पुन्हा पैठणमध्ये येऊन गंगेमध्ये काय घेतली? जलसमाधी घेतली.
आमच्या नाथांनी मला सांगायचं यातून एवढंच की जन्म आणि मरणाच्या पलीकडं जे जीवन जगले त्यांना म्हणावं संत. असे आमचे नाथ बाबा, अधिकार संपन्न नाथ बाबा. हे नाथ बाबा, अशा नाथांकडे एक साधक आला. सांगितलं बाबा आम्ही संसार करतो पण संसारात आम्हाला काय नाही. तुम्ही काय संन्याशीत का? महिला मंडळ, संसारात सुख आहे का मला सांगा बरं. मोठ्याने सांगायचं. इथं आपला कीर्तनाचा मंडप आहे. तुम्ही काही बोललात ना की नाही तरी पप्पाचा बाप काय ऐकणार नाही. तुमच्यात कळतच नाही कोण बोलतंय ते. त्याच्यामुळे मोठ्याने मला सांगा सर्वांनी, पुरुष मंडळ महिला मंडळ, संसारात सुख बाबा. आमचे लेकरं थांबा. खाली बसलेले पुरुष मंडळ आणि महिला मंडळ बोला. संसारात सुख बाबा, संसारात सुख. काय संसार नाही, त्यांची सुरुवात व्हायची. अजून सुरुवात झाली, पुढं मध्ये थोडं आलं गाड की फिसकत आहे. पण मला सांगा ही तर खरं 100% काही 99% तरी माणसं संसाराला आज वैतागलेली नाहीत. तुम्ही लेकरूच ऐकत नाही, कुठं पप्पाचा बापच ऐकत नाही तर कुठं पप्पाची माईच ऐकत. संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो मी देवा, करिताय सेवा कुटुंबाची, करिताय सेवा कुटुंबा. हे संसार तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबा. हे संसार तापे तापलो मी देवा, करितया सेवा कुटुंबाची, करितया सेवा कुटुंबा. आमच्या मध्ये बाबासाठी टाळी वाजवा. संसारात दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा दुःख संसार. बांधवडी हा संसार आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार, आहे हा संसारात संसार. सुख आहे का महिला मंडळ? या संसार नगारी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो, यात सुख नाही, यात सुख नाही हो, यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई.
सुख बाबा आणि सोडायचा पण नाही, सुटतच नाही. एक म्हातारी अशी कीर्तनात रडायला लागली. मी म्हणलं आई आजी काय झालं बरं रडायला, तुम्हाला काय त्रास आहे नेमका? कारण आज म्हातारी आजी रडायला लागली की आम्हाला काय वाटतं घरात सुनाचाच काय त्रास आहे का काय. कारण आज काळ कोणाचा आहे? कोणाचा आहे हो? सुनाचा आहे. अगोदरच्या काळात सासूबाई आल्या की घर कसं साम सूम व्हायचं, पण आता सासू आल्यावर उलट आमच्या सुनबाईच ताई ठाणतात त्यांच्यावरच. महिला मंडळ आजीबाई, आपल्या गावातील या दातलीमधल्या सासूबाई फार सुखीत असं वाटते मला. मग तुम्ही म्हणाल एवढ्या 2 तासातच तुम्हाला कसं काय कळलं? माझे गुरुवारी सांगत असतात की तुमच्या तब्येतीवरून मला कळालं की तुम्ही किती सुखी आहात ते. कारण हे गाल आहेत का ते खोबऱ्याच्या उलट्या वाटेसारखे नाही झालेले अजून, असे सफरचंदासारखेच अजून. तशीच राहू द्या. म्हातारपण जर सुखात जावं असं वाटत असेल ना तुम्हाला, तर गावातल्या मैत्रिणीजवळ, कोणाच्या सूनबाईच्या मैत्रिणीजवळ फक्त एकच जप करायचा, काय? माझ्यासारखी सून अख्ख्या दातलीत कुठं नाही बाबा. एवढा जप केला का, ते बी कोणाजवळ? मैत्रिणीजवळ. मग मैत्रिणी असती का तीच बरोबर सूनबाईजवळ निरोप पोहोचत असती. मग मी अंदाज काढला की सुनबाईचा काही त्रास असेल, पण मी अगोदर विचारलं की आई तुम्हाला काय तुमच्या म्हाताऱ्याचा त्रास आहे का? दातलीत नाही, फार माझ्या सर्व काही ज्या काही इच्छा होत्या त्या सर्व पूर्ण केल्या. बरं म्हातारे चांगलेत, मग मुलाचा काही त्रास नाही? एक मुलगा नोकरीला लागलेला आहे आणि एक तुमच्यासारखाच हिंडतोय बोंबलत म्हणलाय. अरे बापरे, म्हणजे कीर्तनाला जातो का? हो म्हणल्या. बरं रोज कीर्तनाला जायला पेट्रोल लागतं गाडीत? नोकरीला आहे का काही? त्या म्हणल्या नाही, फक्त विठोबा रखुमाई भजन झालं की सर्वांच्या अगोदर उठायचं, दुसऱ्यातला आपल्या टाकत होय झालं, रोज प्रवास चालला आमचा. बरं सगळं छान आहे. बरं आता कोण राहिल्या होत्या घरातल्या? सुनबाई. सोन्याचा काय त्रास आहे का? काय मोठ्यानं ओरडली म्हातारी. काय सांगू माई तुम्हाला ताई, डोक्याला तेल नाही, खायला तेल नाही, बसायला घर नाही, अंगाला चांगले कपडे नाहीत, अन्न नाही, काय करावं ताई, सुखच नाही. सुनबाई खायलाच देत नाही काही. बरं मी म्हणलं आजी चला आमच्या मठावर, चांगल्या मुली तिथं भजन करतात, हरिपाठ म्हणतात, कीर्तन करतात, तुम्ही काहीच करू नका, फक्त तिथं काय करा, शांत बसा, भजन करत राहा आणि थोडं पोरींवर लक्ष द्या. मग तिनं गपचूप यावं का नाही? यावं का? तुमचं काय म्हणणं आहे बरं दाखलीकर? यावं तिनं. कारण आता काय तिचं सरलं होतं सगळं, संसार झालता, लेकरं बाळ रांकीला लागली होती, मग आता यायला पाहिजे होतं तिनं. तर ती काय म्हणली, ताई आले असते हो, पण थोडा कापूस याचायचा राहिलाय. इथंच मर म्हणलं, पण येऊ तुमच्याकडे कापूस आहे का? कांदे कांदेत का? बरं मग थोडा कांदा काढायचे राहिलेले आहेत म्हणलं, हिथंच तू क्विंटल कर, नाही तर अर्धा क्विंटल कर, नाही तर एक नाही तर टन कर. म्हणजे आपला संसार सुटतोय का? नाही, संसार सुटत नाही दादा. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार हा दुःखमुळे, आम्ही काय करावं? सुख लाभण्यासाठी आम्ही काय करावं? तर आमचे नाथ बाबा प्रथम चरणामध्ये आवडीने भावे हरिनाम घेसी, 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 तुझी चिंता त्यासी सर्व, तुझी
चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरी मुखी गाता हरपली चिंता. हरी मुखी गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. रे रे न रे रे न. नाही हो, मग काय म्हणतात की बाबा रे तू काय कर आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आवडीनं बळबळ नाही उगाच बळच नाही ढकलले म्हणून. महिला मंडळाच्या मनात एखादं काम जर नसेल तर महिला मंडळ ते कधीच करत नाही. ही महिला मंडळाची खोड आहे एक. महिला स्त्रियांच्या एखाद्या मनात जर काम ते नसेल करायचं आणि ह्यांनी जर सांगितलं तुम्हाला ते करा तर थोडीशी कुजबूज तरी करणार आहे का नाही अनुभवातली कर तर ती व्यवस्थित करणारच नाही. असं उगाच बळबळ नाही आवडीनं. आता आवड शब्द फार महत्वाचा आहे. लहान लेकरांची आवड वेगळी, महिलांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी आणि संतांची आणि देवाची आवड वेगळी. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी. महिला मंडळ कधी साडी घ्यायला गेलं तर मैत्रिणी तिला एक साडी आवडली आणि तुम्हाला एक साडी आवडली पण आवड एक आली का नाही. ती म्हणली बघ ना ही किती छान आहे. ती म्हणली बाई कसलं सूत आहे त्याचा कसला कलर आहे. नको बाई आवड काय आली वेगळी आली. लहान लेकरांना आवडतंय काय काय आवडतंय लहान लेकराला झोपले का काय भाऊ पाठीमाग बाबा. महिला मंडळ काय आवडतं लहान लेकराला खोड्या करायला आवडतात, खेळणं आवडतं, खोड्या करायला आवडतात. आता ही जरी इथं वस्तू उभारलेली असली तरी ह्याला चिमटा घे त्याला चिमटा घे. जे व्यवस्थित ऐकते त्याला पण ऐकू द्यायचं नाही. एक पोरग टीव्ही पाहत होता मी म्हणलं बाळा रिमोट दे ना मला बदलायचं चॅनल. ती लेकरू देईनच ना. आजकालची लेकरं रगेल ऐकत नव्हतं बाळ ते. मी म्हणलं अरे बाळा रिमोट दे पण पोरग ऐकणच गेलं. मग थोड्या वेळ थांबलो आणि जे रिमोट घेतला आणि हा घ्या रिमोट टाकून गेलो आणि पळत गेलं. मी चॅनल बदलिते बदलत आहे कुठं काय काढून घेतलं त्यानं काय केलं सेलच काढून घेतलं कुठं चॅनल बदलेन. मग लेकरांना खोड्या करायचा खूप छंद. पण मला एक म्हणायचं आहे आपली लेकरं खोड्या करतात नवल नाही. या विश्वाच्या मालकानं सुद्धा बाळ रूप झाल्यानंतर काय केल्या खोड्या केल्या. आणि माझ्या यशोदामाईला म्हणावं लागलं काय म्हणावं लागलं खोड्या नको करू माझे बाबा हो. खोड्या नको करू माझे बाबा हो. खोड्या नको करू माझे बाबा बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा हे माझे बाबा माझे बाबा माझे बाबा यमुनेची वाटी घाशील का बाबा ओ.
खोड्या नको करू माझे बाबा 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 रे बाबा हाती घेवो निया काठी शिकविते जगाची यमुनेची माती काशी वाव यमुनेची माती काशी गा 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 यमुनेची माती काशी गा 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 बाबा थोड्या नक कर माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या करू नकोस लहान लेकरांना खोड्या करायला आवडतात महिला मंडळ आपल्याला ओ दातलीकर त्यांना तिकडे नका पाहू माझ्याकडे पहा महिला मंडळाला सगळ्यात जास्त काय आवडतं सोनं आणि साड्या मेकअप सोनं एवढं आवडतं की जीव सुद्धा काढून द्यायला तयार कशासाठी सोन्यासाठी आणि विशेष संक्रांतीचा सण आल्यानंतर विशेष यांच्याकडून मागणी असते की बाबा ह्या संक्रांतीला काय घेता सगळे सोनं बाई तुझ्याकडे अजून काय पाहिजे कशाला घ्यायचं सोनं एवढं सेल्फी काढायची सेल्फी निघली आता त्याच्यावर आणि संक्रांतीलाच का ऐका आता आपल्याला पुढे जायचंय अजून महिला मंडळाची इथं असं कुंकू पसरलेलं असतं तुमच्याकडे संक्रांती साजरा करतात का हा संक्रांती साजरा करतात का मग इथंच कुंकू नसतं भाडावर पार इकडे इकडे असं भरलेलं असतं का बरं कारण आवक्षण करताना महिला जी स्त्री असते जी पुढच्या स्त्रीला आवक्षण करत असते ती कधीच कपडाकडं पाहून कुंकू लावत कुठं पाहती मग ती कुठं बघती ती तिनं कोणती साडी घेतली कोणता नवा दागिना तिच्या अंगावर आहे हे तिचं पाहणे सुरू असते त्याच्यामुळे तिचं ते कुंकू इकडं इकडं पसरतं सोनं महिला मंडळाला आवडतं पुरुष मंडळाला ओ दादा बाबा काका काय आवडतं तुम्हाला शेवट बाबा काय आवडतंय कडक टोपी कडक इस्त्रीचे कपडे आणि पारावर बसून मोठमोठ्या गप्पा मोठमोठ्या ते बी लहान आहे पण नाही बरं का मोठ फाडून टाकेन आणि घरात आलं की म्याव घरात किती मोठा माणूस असू द्या चालतं का हो त्याचं ऐकावं लागतंच कुणाचं लक्ष्मीचं त्यांच्या ऐकावं लागतं किती मोठा माणूस असू द्या तिथं मात्र ऐकावंच लागतं किती मोठा माणूस असू द्या पण त्याला आवडतंय काय कडक टोपीन कडक इस्त्रीचे कपडे आणि मोठमोठ्या गप्पा संताची आवड काय माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी नगरी देवाला आवडतंय नामाचा उच्चार रात्रंदिवस मग ही प्रत्येकाची जी आवड आहे त्या आवडीनुसार तुम्ही भगवान परमात्म्याचं सुद्धा आवड जपा त्या आवडीमध्ये तुमची ही सुद्धा आवड जपा कोणती आवडीने भावे आवडीनं नाम घ्या आता भाव हा तर शब्द फार महत्वाचा आहे काय महिला भाव अंतःकरणात भाव जर नसेल तुम्ही भगवान परमात्म्या समोर किती जरी डोकं आपटं प्रेमाविना भजन नाकाविना मोती अर्थाविन पोती वाचोनी काय अर्थाविन पोती वाचोनी काय प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय अर्थाविन पोथी वाचून काय अंतःकरणात भाव असेल तरच भगवान परमात्मा प्राप्त होणार आहे अंतःकरणात भाव असेल तर हा देव हा विश्वाचा मालक चाकरी करायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही अंतःकरणात भाव असेल तर 9-10 वर्षाच्या लेकराची सुद्धा दखल घेणारा कोण आहे भगवान
भगवान परमात्मा आहे. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा. नामदेवरायांनी खाऊ घातले कशावर? भावाच्या बळावर. अंतकरणात भाव असावा. तुम्ही ना हरिपाठ करता थोड्या वेळ, रोज हरिपाठ करता म्हणेन देवा आमच्याच नशिबाला असं का, असं म्हणतो की नाही? पण नाही ना दादा, मनात भाव नसेल तर भगवान परमात्मा प्राप्त होणं ही अवघड गोष्ट आहे दादा. अंतकरणात भाव असेल तर भगवान परमात्मा वश करता येतो. धनाने पत्नी वश करता येते, कपटानं शत्रूला जिंकता येतं, आणि ज्ञानानं मोक्ष प्राप्त करता येतो, आणि सत्यानं मित्राला जिंकता येतं. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्र कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्ष वशमान यंती. भाव असेल तर भगवान परमात्मा भाव बळे आकळे रविना कळे भाव बळे आकळे हे रविना कळे हा करतळी आवळे तैसा हरी हा करतळी आवळे तैसा हरी तैसा हरी तैसा हरी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना. भाव बळ्या कळे रविना कळे भाव बळ्या कळे रविना कळे हा करतडिया बळे तैसा हरी तैसा हरी तैसा हरी तैसा हरी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना. भाव बळे आकळे येरविना कळे. आमचे संत म्हटले की भाव बळे घालू कास आणि लज्जा चिंता दवडू आस. भाव बळे घालू कास. जसा आपल्या हातात कासरा असतो, कासरा करतो का आपल्याला कासरा, तसा आम्ही भाव बळे कासरा घालू आणि भावाने भगवान परमात्म्याला वश करू दादा. अंतकरणात भाव असेल तर हा विश्वाचा मालक वनात शेतात यायला सुद्धा ज्या सुखा कारणे देव भेडावला ज्या सुखा कारणे देव भेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सजनी राहिला वैकुंठ सोडून संत सजनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला का? सर्व काय होतं पण एक भाव असावा.
सगळं काही घरात, पण एकमेकांमध्ये प्रेमच नाही. दादा, सगळं आहे पण घरात प्रेमच जर नसेल, एकमेकांविषयी चांगली भावना जर अंतःकरणात नसेल, तर त्या धनाला, त्या संपत्तीला, त्या मानाला आणि त्या सन्मानाला काय किंमत आहे दादा? भगवान परमात्म्याकडे माझ्या सगळं होतं, सगळं होतं, वैकुंठामध्ये सगळं काही सुख होतं, पण तरी सुद्धा माझा देव झोपडीत येऊन दळण दळायला लागला. का? भाव. कारण माझ्या जनाबाई म्हणायच्या, दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता, दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता. पहिला मंडळ म्हणता का तुम्ही? असं म्हणता का? म्हणा. दळिता कांडिता. अरे बाप, घरी गेल्यावर म्हणते. असू द्या, पुढचं भजन घेऊ आपण. तुझा गाईन रे अनंता, रे अनंता, गबाई बाई जाते ग माहेराला, गबाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. माझा मुळाचा घराला, माझा मुळाचा घराला, गबाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेराला. अंतःकरणात भाव ठेवून, बरं, अंतःकरणात अगोदर भाव निर्माण होण्याकरता अगोदर आपलं अंतःकरण स्वच्छ करावं लागेल. घाणेरड्या जागेवर आपल्याला बसावं वाटतं का? नाही. मग अंतःकरणात विकार असेल, माणसं आजकाल कपटी झाली, मन घाण झाली माणसाची, माणसं कपटी झाली म्हणून घरात कपाट आली. कपाट आली तरी काय होतात? चोऱ्या होतात. अगोदरच्या काळात काय होतं? उतरंडी होत्या. तुम्हाला उतरंडी कळत असतील. उतरंडीमध्ये काय असायचं? महिला मंडळाचं त्या ठिकाणी सोनं असायचं, पैसे असायचे, पण त्या ठिकाणी तिथं चोरी होत नव्हती, कारण तेवढी उतरंड खाली पाडायला कोणाला वेळ होता? पण आता माणसं कपटी झाली, माणसांच्या मनात विचार यायला लागला की आता चोरी होईल, म्हणून आपण कपाटा घेऊ. कपाटाला 4 कुलपं आली, पण तरी सुद्धा होतंय ते होतंयच. माणसांची मन आज काय झाली? घाणेरडी झाली दादा, घाणेरडी. कोणच कोणाबद्दल चांगली भावना ठेवत नाही. आज प्रत्येकाच्या मनात काहीतरी घाण आहे. कोणाबद्दल कोण काय विचार करते, कोणाबद्दल कोण काय विचार करते. पण आज या जमान्यामध्ये ज्याचं अंतःकरण स्वच्छ असेल, ज्याचं अंतःकरणामध्ये चांगला भाव असेल, चांगले विचार असतील, त्याच्यावरती खरी म्हणावं की माऊली ज्ञानोबारायांची कृपा आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार असावेत. समोर जो व्यक्ती उभा आहे त्याच्याबद्दल चांगले विचार करावेत आणि चांगल्या दृष्टिकोनानं पुढच्या माणसाला पाहावं. हे आज फार कमी झालंय, फार कमी झालं बाबा. तुम्ही जुनी माणसं आहात, याचा अभाव आपल्याला आज पाहायला मिळतोय. पण अंतःकरण स्वच्छ असेल, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाना. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही. भाव अंतःकरणात असेल तर हा विश्वाचा मालक कण्या सारून खायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. कांदा मुळा खुरपायला सुद्धा येईल तो. भाव असेल तर. हो दादा, भाव असेल तर. भावे विना देव नकळेनी संदेह,
कैसा भावे विना भक्ती. दादा नाम गोड आहे, नाम गोड आहे, पण त्या नामामध्ये आता ऐका, दूध गोड आहे, दूध प्यायला छान लागतं आपल्याला, पण त्या दुधामध्ये साखर जर टाकली तर ते अधिकाधिक गोड लागतं. तसंच या नामरूपी दुधामध्ये जर भावरूपी साखर टाकली तर ते अधिकाधिक गोड लागेल. दादा. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड होय जन्माचा निवड होय जन्माचा निवड निवड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड होय जन्माचा निवड होय जन्माचा निवड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम हे गोड आहे, पण त्या गोड नामामध्ये जर आपण अधिकाधिक गोडवा भरला भावाचा तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी गोड घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे पापा आईचा नामाचा महिमा वेदसिनला झाली सीमा वेदसिनला झाली सीमा घेताना 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 विठोबाचे हो 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 पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे पर्वत जळती पापाचे. नाम मुखात जर घेतलं तर पाप कितीही असू द्या ते क्षणार्धात जळून जाईल. मला तुम्हाला सांगायचंय काय, अंतकरणात भाव ठेवा, भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग काय तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मग या गोष्टीला पुरावा काय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, संत चरित्रामध्ये ज्या ज्या वेळेस आमच्या संतांवरती संकट आली त्यावेळेस माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी उभा राहिलाय. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया गात मी मला. पुढे जाऊन सांगते, मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार. कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, प्रत्येक वेळेस माझ्या तुकोबारायांवरती, नामदेवरायांवरती, सावता बाबांवरती, नाथ बाबांवरती कुठलाही भक्त असू द्या, त्या भक्तावरती संकट आलं की माझा देव उभा आहे पाठीशी. मग तुमच्या पाठीशी का देव माझा उभारणार नाही, पण ती भक्ती, ते नाम तुम्ही त्या पटीत घ्या. अंतकरणात कुठला संशय ठेवू नका. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असो, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐसे नाही,
मग तुला तुझ्याकडंच दुर्लक्ष होईल असं नाही. प्रत्येकाकडे देव पाहतोय. कधी कधी महिला मंडळ वाटत असतं की माय देव माझ्याकडेच पाहत नाही हो, प्रत्येक जण सुखी आहे, आम्हालाच का सुख नसेल असं कधी कधी वाटत असतं. या संसारामध्ये सुख नाही. तर काही काही वेळेस आपल्याला काही जणांकडे आहे तर आपल्याला काय वाटतं की देवा आम्हीच काय पाप केलं होते आमच्या वाटेला असं आणलंस, का बरं देवा आमच्याच वाटेला आहे. पण दादा आपल्याला वाटतंय तो सुखी आहे पण नाही. सगळं आहे त्याच्याकडं पण शुगर आहे त्याला. साखर कारखाना आहे पण शुगर आहे हो. गादी झोपायला पण बीपी हो. सगळं आहे पण आजार आहेत. खाता येत नाही, पंचपक्वान्न खायला आहेत पण त्यातले निवडक पदार्थच खावं लागतात. कुणी सुद्धा सुखी जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो केसो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. दादा बाबा काका ऐका ना, आपल्याला वाटतंय तो सुखी आहे पण नाही. आपल्याला वाटतंय राजा सुखी आहे पण राजाला वाटतंय प्रजा सुखी आहे. बंगल्यावाल्याला वाटतं झोपड्यातला सुखी आहे पण झोपड्या वाटल्यावाल्याला वाटतं की बंगल्यावाला सुखी आहे. पण राजा दुखिया, प्रजा दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो, जो देखे सो, जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण दुखी आहे पण दादा तुम्हाला कधी वाटतंय आमच्याकडं देवाचं लक्षच नाही हो. पण दादा प्रत्येकाकडे देव पाहतोय, प्रत्येकाकडे पाहतोय. पती लक्ष्मीचा जाणत असो दैसी स्थिती आहे तैशा परी. जसं भगवान परमात्म्यानं ठेवले तसं राहायला शिकावं माणसानं. प्रत्येक वेळेस कधी आपल्या मनासारखं झालं नाही. पण आम्हाला एक कविता होती लहानपणी की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून जाते तरीही. पुढं काय होतं हे मला माहित नाही पण मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. नाही मनासारखं होत माणसाच्या कधी 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 मनाविरुद्ध होतं पण मनाला समजूत घालावी आपण की बाबा नाही जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. जसं ठेवलंय भगवान परमात्म्याला माहिती आहे ना की केव्हा कधी कोणाला काय द्यायचंय ते. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में. भगवान परमात्म्याची भक्ती असावी संसारात आपल्या. ऐका ना, भगवान परमात्म्यानं ठेवले तसे राहावं. दैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे. आता संचित प्रारब्ध एक शेवटचं सांगू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. आपली वेळ पण झाली. ऐका, प्रारब्ध हे भगवान परमात्म्याला सुद्धा चुकलेलं नाही, आमच्या संत मंडळीला सुद्धा चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोण. रामायणातला फार सुंदर प्रसंग आहे.
रामायण अतिशय फार गोड आहे. रामायण ऐकावं आणि माणसाला तुम्हा आम्हाला जगण्याची एक नवी उमेद मिळावी. आईची आज्ञा जगावं कसं, वडिलांची आज्ञा काय, हे आपल्याला सर्व शिकाय मिळतं. फार गोड आहे रामायण. मंगल भावन मंगल भावन मंगल हारी सुबोध दशरथ अजिर बिहारी श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या राम भगवंताला वनवास ज्यावेळेस मिळाला, भरताला गादी मिळाली, भरतजीला वाईट वाटलं की का बरं, जी माझी कैकेयी माता कौसल्य मातेपेक्षा जास्त प्रेम रामावरती करत होती, ती माय आज कस काय माझ्या या रामाला, असं काय झालं की या रामाला वनवास दिला. प्रश्न पडला. त्या दिवसापासून निश्चय केला माझ्या भरतानं की मी आजपासून माझ्या आईला आई म्हणणार नाही. आणि खरंच रामायणामध्ये नंतर माझ्या भरतजींनी आईला मा म्हणून हाक कधी मारली नाही. मग भरतजी रामरायाकडे जातात आणि म्हणतात, रामा, हे भगवंता, तू जायचं नाही, तू माझ्या जागेवर थांब, मी तुझ्या जागेवर वनवासाला जातो. त्यावेळेस आता एका भावानं दुसऱ्या भावाला कशी समजूत घालावी. माझ्या रामाने म्हटलं नाही की खरंच तुझी आई वाईट आहे, नाही म्हणलं. भरतजी ज्यावेळेस म्हणले की माझी किती आई वाईट आहे की तुम्हाला वनवास आणि मला गादी मागितले, सांगितलं भरतजी, यात दोष कोणाचाच नाही, यात कोणी सुद्धा दोषी नाही, माझ्या प्रारब्धाचा विषय हा. माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा दैव जाट दुःखी भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. खेळ चाललास माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन बोंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही गाठ. दोन बोंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही गाठ. खेळ चालला से माझ्या
पूर्वसंचिताचा खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरता या दोष कोणाचा नाही, हा माझ्या प्रारब्धाचा विषय. प्रत्येकाला आपापल्या प्रारब्धानुसार जगावं लागणार आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला योगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी परीसी गवरा सादर परीसी गवरा प्रारब्ध दादा, प्रारब्धानुसार प्रत्येकाला जगायचंय. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. कवतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. भजन केलं, भगवान परमात्म्याची भक्ती केली तर या प्रारब्धाचा सुद्धा नाश होऊ शकतो. पण भक्ती करावी लागेल, नाम मुखामध्ये घ्यावं लागेल. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती घ्या. ज्यांना हात दिले त्यांनीच घ्या. हात वर घ्या महिला मंडळ, पुरुष मंडळ. ज्यांना दिले त्यांनीच घ्या. नाहीतर देवाला मी प्रार्थना करू की भगवंता पुढच्या वेळी त्यांना हात दे बाबा. हात घ्या वरती, आनंदानं भजन करा. पुन्हा कोण म्हणणार नाही तुम्हाला हात वरती घ्या म्हणून. जय जय राधा 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 राधा. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरे 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 बोल. राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी रमण हरी बोल. राधा रमण हरे हरे हरे. जय जय राधा रमण जय हरी जय राधा रमण हरी बोल. हरे बोल हरे बोल हरे बोल. हरे बोल हरे 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 बोल. हरे बोल हरे बोल बोल बोल. हरे बोल हरे रमण हरी जय हो. हरि बोल. राधा रमण हरे श्री हरे राधे बोल. जय राधा रमण हरी जय जय राधा रमण हरी जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरी जय जय राधा रमण हरी बिहारी लाल की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तोंड दिले त्यांनी म्हणा पवन सुत हनुमान की प्रभू रामचंद्र भगवान की जय. दशरथ महाराज की पवन सुत हनुमान की जय. रावण महाराज की जय. अरे बाप रे रावण महाराज की नाही थोडं फसवलं तुम्हाला, असू द्या. सर्वांनी छान भजन केलं. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. विठोबा रखुमाई गोपार कुमाई विठोबा रखुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपाळ कुमाई. गोपार कुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई गोपार कुमाई गोपार जय जय विजय. गोपार कुमाई गोपाळ कुमाई. गोपार कुमाई गोपार गोपाळ कुमाई. गोपार कुमाई गोपार कुमाई गोपाळ कुमाई. गोपार कुमाई गोपाळ कुमाई. गोपार कुमाई गोपाळ
विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 जय विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई समजलं ना? महिला मंडळ काय करायचं? नाम मुखामध्ये घ्यायचं आणि आवडीनं नामस्मरण करायचं. एवढंच ध्यानात असू द्या. नाहीतर हे कळलं नाही तर हे नाही कळलं तर पिंजरा नाही कळलं. आले तरी दुसरं येईल हे तर नाही कळलं. तरी दुसरा येईल हे तरी नाही काला हे जर नाही कळलं तरी दुसरं येईल हे जर नाही कळलं. तरी दुसरा येईल हे तरी नाही काला सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. कदनादानी आमचे काय बजाईल आमचे काय बाजा येईल. काय बजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते कान पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का माधवारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी कोणी ऐका, हे कळलं नाही तर काय होईल? हे जरी नाही कळलं तरी दुसरं हे जरी नाही कळलं. सरती 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 शेवटी बा कळ बांधून नेईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचं काही बाजा येईल. एका जनार्दनी आमचं काही बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का. सर्व आमच्या मध्यमामांसाठी आमच्या मृदंगाचार्य बाबांसाठी टाळी वाजवा जोरात. समजलं ना आता? नाही समजलं तर पिंगळा महाद्वारी एका जनार्दनी आमचं काय बाजा येईल. धन्यवाद सगळ्यांनी. तुमचे 20 मिनटं 10 मिनटं जास्त मी घेतले. जास्त जरी वेळ झाला असेल तर क्षमा असावी. कुणाला पाठीचा त्रास आहे, कुणाला झोप आली, माझ्यामुळे कुणाला काही त्रास झाला असेल तर लेकरू म्हणून क्षमा असावी. एखादा शब्द चुकून गेला असेल, कोणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर लेकरू म्हणून क्षमा असावी. झालेली सेवा या ठिकाणी बोलवलं. तुम्ही गावकरी मंडळ असेल, कमिटी असेल, आमचे सर असतील, तुम्हा सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं. धन्यवाद. सर्व मृदंगाचार्य गायनाचार्य मंडळी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा गुरुवारी हरिभक्त पारायण साधी सोनाली करपे माझ्या गुरुवारांच्या चरणी माऊलींच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञान